नमस्कार. चला तर मग आज आपण खूप दिवसांनी भेटलेलो आहोत. आज मी बनवणार आहे कैरीची चटणी वेगळ्या पद्धतीने. बघून घ्या आता. त्यासाठी लागणार आहे आपल्याला साहित्य. कैरीच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत बारीक. हे धुवून स्वच्छ घेतलेले आहे. कैरी, कढीपत्त्याची पानं, कांदा कच्चा, कोथिंबीर, कच्चे शेंगदाणे, हिरवी मिरची, जिरं. आता हे काय करूयात आपण एकत्र मिक्स करून घ्यायचे सगळं. हे बघा आता कसं ते हे असं सगळं तुम्ही मिक्स करून घ्या. काय होतं उन्हाळ्यामध्ये थोडंसं आपल्याला आंबट वगैरे खाऊशी वाटतं की नाही, त्यासाठी चटपटीत ही अशी कैरीची चटणी आपण बनवणार आहोत. त्यासाठी तुम्ही सगळं पाहून घ्या आणि तुम्ही सुद्धा घरीही ट्राय करू शकता. सगळ्यांना जेवणाबरोबर थोडंसं आपण लोणचं वगैरे कसं घेतो तसं हे घेऊन खायचं. तुम्हाला केल्याच्या नंतर मी दाखवणारच आहे. प्लस त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे थोडीशी साखर, नंतर लागणार आहे हळद. तुम्ही नक्कीही ट्राय करा घरी, म्हणजे तुम्हाला समजेल कशी होती कशी नाही ती. याला काय परतायचं वगैरे नाही, काही नाहीये. फक्त मिक्सर मधनं काढून घ्यायची. हे मीठ चवीपुरतं मिक्सर मधनं काढून घ्यायची. लगेच जेवणाबरोबर आपण हे करायला घ्यायचं, खायला घ्यायची. तर बघा आता ही झाली तयार की मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा मग आपली चटणी तयार झालेली आहे. थोडीशी जाड मोठी करायची आणि ही छान पैकी बघा आंबट तिखट गोड अशी त्याची चव आहे. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि तुम्हाला आवडली जर असेल तर मला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही घरी करून बघा. सगळ्यांना रेसिपी माझी पाठवा. चला तर मग बाय. घरच्या घरी लय भारी.